काय वाटतंय एखादा माणूस समोर येऊन पब्लिक प्लेस मध्ये तुमच्या थुंकतो, पहिली रिॲक्शन काय असते आणि काय सांगणार त्याला? नाही, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांनी थुंकता कामा नये. बाबा ज्या ठिकाणी बाबा थुंकण्याची व्यवस्था किंवा कचरा पेट्या त्या ठिकाणी त्यांनी थुंकायला पाहिजे. नाही, ते अतिशय किळसवाणी वाटतं सुरुवातीला. म्हणजे खूप राग येतो सुरुवात त्याचा आणि असं वाटतं की त्याला आपण काहीतरी शिक्षा करावी, परंतु ते आपल्या हातात नाही. तर त्याला आपण 4 गोष्टी समजुतीच्या सांगायला पाहिजेत आणि सजग केलं पाहिजे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांनी थुंकलं नाही पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून आपला शहर स्वच्छ राहील आणि परिसर स्वच्छ राहील. काय सरकारनं त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, शासनानं प्रशासनाने वॉच ठेवून, कॅमेऱ्याचं वॉच ठेवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. कॅमेरे असतात की इथे भरपूर, वॉच करून त्याच्यावर काहीतरी 50-100 रुपये दंड लावला पाहिजे. अतिशय किळसवाणं वाटतं. असं वाटतं की म्हणजे आपण आता सगळीकडं स्वच्छ भारत अभियान वगैरे सगळं राबवतोय, पण ते सामान्य माणसापर्यंत पोहोचलंय असं जाणवत नाही. मग ते पोहोचण्यासाठी आपण त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, दंड केला पाहिजे किंवा दुसरी काहीतरी शिक्षा त्याला झाली पाहिजे. त्याशिवाय त्यांना जाणीव होणार नाही, कारण ह्याच्यामुळं सगळ्यांच्याच हेल्थवर परिणाम होतोय आणि काहीतरी कारवाई झाल्याशिवाय हे अभियान पूर्ण होईल असं मला वाटत नाही. आम्ही सपोर्ट करू, निश्चित सपोर्ट करू आणि इतरांना पण आम्ही सांगू की या गोष्टीसाठी तुम्ही करा, व्यवस्थित करा, जेणेकरून रोगराई पसरणार नाही किंवा इतर आजार पसरणार नाही. धन्यवाद सर. खूप खूप सपोर्ट करेन आणि खूप छान वाटलं म्हणजे असा काहीतरी प्रोग्राम करतायत आणि आमचा तर खूप सपोर्ट राहील आणि सगळ्या जनतेकडून पण चांगला सपोर्ट राहील आणि खूप धन्यवाद की असा प्रोग्राम करताय. इथून पुढे करत राहा. खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं आहे आणि हे सामान्य माणसापर्यंत येण्यासाठी जे काही तुम्हाला प्रयत्न करायला लागतील ते तुम्ही अवश्य करावेत आणि आमच्या सामान्य माणसांकडून तुम्हाला जर काही अजून अपेक्षा असतील तर आम्ही पण तुम्हाला मदत करायला तयार. चांगलंच आहे हे अभियान, तुम्ही चांगलंच केलेलं आहे. एक कौतुकास्पद तुमचं काम करता तुम्ही.